श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय, येणारी 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो आठवडा आहे तो कसा जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, त्यांचे नोकरीविषयी कशा समस्या निर्माण होणार आहेत, किंवा नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा कसा असणार आहे. त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा व्यवसायाच्या दृष्टीने महिला वर्गासाठी येणारा आठवडा कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, की कुंभ राशी ही राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत. आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना आता सध्या 7.5 चालू आहे. मित्रांनो बघा, की 7.5चे दुसरे चरण तुम्हाला आता सध्या चालू आहे आणि दुसरे चरण संपल्यानंतर 29 मार्च 2025 रोजी तुम्हाला 7.5चे तिसरे चरण चालू आहे. मित्रांनो बघा, की 7.5 जरी चालू असली तरी 7.5ला घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. तुम्ही चांगले कर्म ठेवा, तुमचे प्रामाणिकपणे कष्ट करा, तुम्ही नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल आणि कुठल्याही 7.5मध्ये तुम्हाला नुकसान होणार नाही. तुमची ही शुभ किंवा आर्थिक तुम्हाला प्रगतीच तुमची होणार आहे. फक्त तुम्ही तुमचे चांगले कर्म नक्की चांगले ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. तर चला मित्रांनो, आता आपण सविस्तर बघूया की येणारा जो आठवडा आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे. पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत. तर आरोग्याच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास की आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना थोडंसं त्रास होणार आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला घसादुखीचा त्रास होणार आहे किंवा ताप, सर्दी, खोकला या हे जे किरकोळ आजार आहेत ते तुमच्या येणाऱ्या आठवड्यात उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे नीट लक्ष द्यायचे आहे. तुमच्या खाण्यापिण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे आहे. त्यामुळे तुम्हाला शरीराला त्रासदायक होणार नाही किंवा तुमच्या शरीराला अपायकारक ठरणार नाही असे अन्नपदार्थ तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात सेवन करायचे नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी तर घ्यायचीच आहे. त्याचबरोबर तुम्ही थोडासा व्यायामसुद्धा करायचा आहे. चालणे किंवा सकाळी सकाळी लवकर उठून तुम्ही व्यायाम करू शकता. व्यायाम केल्यामुळे तुमचे शारीरिक आरोग्य तर नीट राहतेच, त्याचबरोबर तुमचे मानसिक आरोग्यसुद्धा नीट राहते. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आरोग्याच्या बाबतीत आता आपण बघितलं, त्याचप्रमाणे बघा आर्थिक स्थिती. येणारा जो आठवडा आहे तो तुमच्यासाठी आर्थिक स्थिती ही अतिशय भक्कम राहणार आहे. तुमची आर्थिक आवकसुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर जुनी गुंतवणूक काही ठिकाणी केली असेल तर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदाही मिळू शकतो. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, की ज्या व्यक्तींना आर्थिक परिस्थिती त्यांची डबघाईला आली होती अशा व्यक्तींनासुद्धा आर्थिक परिस्थिती ही चांगली राहणार आहे. तर मित्रांनो बघा, की आर्थिक परिस्थितीसुद्धा तुमची चांगली राहणार असली तरी तुम्हाला खर्च करताना थोडासा लक्षपूर्वक खर्च करायचा आहे. कुठलाही अनावश्यक खर्च तुम्हाला येणाऱ्या काळात हा करायचा नाही. तुमची आर्थिक स्थिती जरी बरी असली किंवा तुम्हाला आर्थिक स्थिती जरी चांगली येणाऱ्या आठवड्यात असली तरी तुम्ही खर्च करताना हा विचारपूर्वकच खर्च करायचा आहे. कुठल्याही अनावश्यक गोष्टीवर तुम्हाला खर्च करायचा नाही. जर एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्हाला नवीन ठिकाणी व्यवसायात किंवा तुमच्या एखाद्या ओळखीच्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यवसायात इन्व्हेस्टमेंट करायची असेल, व्यापारात इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्ही ती विचारपूर्वकच करायची आहे. येणाऱ्या आठवड्यात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ती सावधानगिरी बाळगूनच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. थोडासा विचार करा. आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या किंवा थोडासा विचारपूर्वक निर्णय घेऊनच एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नक्की करा. त्याचबरोबर बघा मित्रांनो, की नोकरदार वर्गासाठी येणारा जो आठवडा आहे तो कसा जाणार आहे. मित्रांनो बघा, की नोकरदार वर्गासाठी येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. तुम्ही ज्या मनात ज्या कल्पना आखल्या असतील त्या कल्पना किंवा नोकरीमध्ये तुम्ही ज्या आयडिया वरिष्ठांना सांगितल्या असतील किंवा तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही एखादी आयडिया सांगणार असाल तर ती तुमची चांगली लाभदायक होणार आहे. म्हणजे काय, की तुमच्या एखादी कल्पनेचा नोकरीमध्ये
तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणी लाभ होणार आहे. तुमचे सहकारी तुमच्यावर अतिशय आनंदी राहतील. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर आनंदी राहतील आणि तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढतीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, ज्या लोकांना नोकरी नसेल अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरीसुद्धा लागू शकते. त्यांना ज्या ठिकाणी नोकरी करण्याची आवड आहे अशा ठिकाणी सुद्धा त्यांना नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर बघा मित्रांनो, की नोकरीनिमित्त तुमचा लांबवर प्रवाससुद्धा होऊ शकतो. म्हणजे जर एखाद्या नोकरीमध्ये तुम्ही असाल, तर त्या नोकरीमध्ये तुमचा लांबवरचा प्रवाससुद्धा होऊ शकतो. परंतु मित्रांनो लक्ष ठेवा, की नोकरीनिमित्त जरी तुम्ही लांबवर प्रवास करणार असाल, तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे, तुमच्या आरोग्याकडे नक्कीच लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, की तुम्हाला तुमचं नोकरीच्या ठिकाणी राजकारणात भाग घ्यायचा नाहीये. जर तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्याशी राजकारण करत असतील, तर तुम्हाला त्याच्यात सहभागी व्हायचं नाही. आणि काही काही ठिकाणी तुम्हाला नोकरीमध्ये तुमच्या सहकाऱ्यांपासून तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांपासून थोडंसं लांब राहिलेलंच बरं. बाकी एकंदर जर तुम्हाला येणारा जो आठवडा आहे, तो नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला जाणार आहे. परंतु तुम्हाला थोडीशी खबरदारीसुद्धा घ्यायची आहे. म्हणजेच काय, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला राजकारण होणार नाही किंवा तुम्ही स्वतःहून राजकारणात भाग घेऊ नका आणि तुमच्या सहकारी जे तुमच्यावर थोडेसे चिडचिडपणा करतात की तुमच्यावर जरा डोळा ठेवून असतात, अशा सहकाऱ्यांपासून थोडंसं 4 हात लांबच तुम्ही नक्की राहा. त्याचप्रमाणे बघा, महिला वर्गासाठी येणारा आठवडा कसा जाणार आहे. मित्रांनो बघा, की कुंभ राशीच्या महिलांसाठी येणारा जो आठवडा आहे, तो अतिशय धावपळीचा जाणार आहे. महिलांनी घरातली कामे करताना थोडीशी सावधानगिरी बाळगायची आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला घरातली कामे करताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही, भाजणार नाही किंवा तुम्ही पडणार नाही, याची तुम्हाला नक्कीच येणाऱ्या आठवड्यात काळजी घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, की महिला गडबडीत एखादं काम करायला जातात आणि त्यांना लागण्याची शक्यता असते किंवा भाजी कापताना, चिरताना तुम्हाला तुमच्या बोटांना दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कुठलंही काम करताना, महिलांनी विशेष करून घरातील काम करताना विशेष काळजीही तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, की व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो आठवडा आहे, तो अतिशय चांगल्या स्वरूपाचा जाणार आहे. तुम्ही जी उधारी दिली असेल किंवा तुम्ही एखाद्याला उसने पैसे दिले असतील, ते सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुमचे वसूल होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, की तुमची व्यावसायिक उलाढालसुद्धा येणाऱ्या आठवड्यात अतिशय वाढणार आहे. मित्रांनो बघा, की तुमची आर्थिक स्थिती, व्यावसायिक स्थिती अतिशय चांगली तर राहणार आहे. त्याचबरोबर तुमचा व्यापार जर एखाद्या कुंभ राशीच्या व्यक्तींचा व्यापार असेल, तर त्या व्यापारी लोकांचा सुद्धा येणारा आठवडा हा अतिशय चांगला जाणार आहे. परंतु मित्रांनो, की व्यापार आणि व्यवसाय हा तुमचा अतिशय शुभ जरी जाणार असला तरी तुम्हाला थोडीशी गुंतवणूक करताना काळजी घ्यायची आहे. कुठल्याही कामात, व्यवसायात किंवा व्यापारात तुम्हाला डोळे झाकून गुंतवणूक करायची नाहीये. तुम्हाला थोडीशी विचारपूर्वकच तुम्हाला गुंतवणूक येणाऱ्या आठवड्यात करायची आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, की तुमचं वैवाहिक जीवन, तर कुंभ राशीचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं जाणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रामाणिकपणे वागणार आहात आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे वागणार असाल, तर तुमचा जोडीदारसुद्धा तुमच्याशी अतिशय चांगल्या प्रकारे वागणार आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर एखादी छोटीशी ट्रिपसुद्धा आयोजन करणार आहात. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही फिरायला जाणार आहात. त्याचबरोबर बघा मित्रांनो, तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीचे आगमन होणार आहे आणि त्या प्रिय व्यक्तीच्या आगमनाने तुमचं पूर्ण कुटुंब हे आनंदी राहणार आहे. त्याचबरोबर बघा, की तुमचा जोडीदार, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल, याच्याशी बोलताना थोडंसं तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवा. म्हणजेच काय, की तुमचा एखादा शब्द तुमच्या जोडीदाराला लागणार नाही किंवा तुमचा त्याला राग येणार नाही, याची तुम्हाला काळजी ही नक्कीच घ्यायची आहे. बाकीचं एकंदरीत येणारा जो आठवडा आहे, तो आठवडा वैवाहिक जीवनाविषयी अतिशय चांगला जाणार आहे आणि ज्यांना लग्न करण्याची इच्छा असेल, त्यांचेसुद्धा लग्नाचे योग येणाऱ्या आठवड्यात होणार आहे. आपल्याला जी आवडती व्यक्ती असेल किंवा तुम्हाला एखादं स्थळ, ज्या ठिकाणी तुम्हाला स्थळ आवडत असेल, अशा ठिकाणी तुमचं लग्न जुळवू शकतं किंवा तुमचे लग्नाचे योग येणाऱ्या आठवड्यात नक्कीच आहेत. मित्रांनो बघा, की आत्ताच आपण बघितलं नोकरदार वर्गासाठी, व्यापारी वर्गासाठी, महिला वर्गासाठी येणारा आठवडा हा जो आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो बघा, की
जरी तुमची आर्थिक आवक चांगली राहणार असली किंवा तुम्हाला पैशांची आवक वाढणार असली, तरी तुम्हाला खर्च करताना थोडंसं तुम्हाला आवर घालायचा आहे. खर्च हा तुम्हाला काळजीपूर्वकच करायचा आहे. किंवा दुसरं हे म्हणजे की तुम्हाला गुंतवणूक एखाद्या ठिकाणी करायची असेल, तर ती तुम्हाला ज्येष्ठाच्या मार्गदर्शनाखालीच करायची आहे. तुम्हाला कुठलाही निर्णय घाई-गडबडीत हा घ्यायचा नाहीये. त्याचबरोबर बघा मित्रांनो, तुम्हाला आता मी काही उपायही सांगणार आहे. आता सध्या तुम्हाला 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असल्यामुळे तुम्ही काही उपायसुद्धा करू शकता. तुम्ही दर शनिवारी हनुमान चालीसाचे वाचन करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळे तीळ व तेल वाहू शकता. हे तुम्ही छोटे-छोटे उपाय जर केले, तर तुम्हाला 7.5 मध्ये सुद्धा थोडीशी शांती मिळेल किंवा थोडासा तुम्हाला लाभ मिळू शकतो. मित्रांनो, येणारा जो आठवडा आहे तो गुरुवक्रीचा सुद्धा काळ आहे आणि गुरुवक्रीच्या काळात तुम्हाला येणारा जो आठवडा आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.